तुमच्या स्वयंपाकघरात एक असा मसाला आहे जो फक्त चव वाढवत नाही तर अनेक आजारांपासूनही तुमचं संरक्षण करू शकतो. पोटात गॅस होतो, जेवल्यानंतर अपचनाचा त्रास होतो, वारंवार खोकला किंवा सर्दी होते आणि वजन कमी करण्याचा प्रयत्न करूनही काही फरक पडत नाही, तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. फक्त एक छोटा चमचा ओवा आणि त्याचे शरीरावर होणारे परिणाम पाहून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल. पण लक्षात ठेवा, ओवा चुकीच्या पद्धतीने खाल्ल्यास त्याचे दुष्परिणामही होऊ शकतात. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी तुम्हाला ओवा खाण्याची योग्य वेळ, योग्य प्रमाण आणि कोणत्या लोकांनी तो टाळावा हेही सांगणार आहे. नमस्कार मित्रांनो, आरोग्यम टिप्स चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे. आज आपण अशा एका साध्या पण अत्यंत प्रभावी मसाल्याबद्दल जाणून घेणार आहोत, जो जवळपास प्रत्येक भारतीय स्वयंपाकघरात सहज उपलब्ध असतो. तो म्हणजे ओवा. आयुर्वेदामध्ये ओव्याला दीपन पाचन गुणधर्म असलेले औषध मानले जाते. म्हणजेच तो भूक वाढवण्यास, अन्न पचवण्यास आणि शरीरातील वात कमी करण्यास मदत करतो. ओव्यातील थायमॉल नावाचे नैसर्गिक संयुग पचनास मदत करणारे, जंतुनाशक आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म असलेले मानले जाते. ओवा खाण्याचे 5 मोठे फायदे. तो कसा आणि किती खावा, कोणत्या लोकांनी काळजी घ्यावी आणि ओव्याचा जास्त वापर केल्यास काय होऊ शकते. चला सुरुवात करूया. फायदा क्रमांक 1. पचन सुधारते. आपल्या पोटाशी संबंधित अनेक समस्या आपल्या चुकीच्या आहारामुळे निर्माण होतात. जेवल्यानंतर पोट फुगणे, गॅस होणे, ढेकर येणे, अपचन होणे या सर्व त्रासांमध्ये ओवा खूप उपयोगी ठरू शकतो. ओव्यामधील थायमॉल पचनासाठी आवश्यक असलेल्या एन्झाईम्सचे कार्य सुधारण्यास मदत करतो. त्यामुळे अन्न नीट पचण्यास मदत मिळू शकते. जेवणानंतर अर्धा चमचा भाजलेला ओवा चावून खाल्ल्यास अनेकांना हलके वाटते. मात्र प्रत्येकाची प्रकृती वेगळी असते. सतत किंवा तीव्र पोटदुखी असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. फायदा क्रमांक 2. गॅस आणि ॲसिडिटीमध्ये आराम. अनेकांना रात्री जेवल्यानंतर छातीत जळजळ होते, पोटात गॅस तयार होतो, अस्वस्थ वाटते. अशावेळी अनेक घरांमध्ये ओव्याचा वापर पारंपरिक उपाय म्हणून केला जातो. कोमट पाण्यासोबत चिमूटभर मीठ आणि अर्धा चमचा ओवा घेतल्याने काही लोकांना आराम मिळाल्याचा अनुभव असतो. परंतु वारंवार ॲसिडिटी होत असल्यास ती दुसऱ्या आजाराचे लक्षण असू शकते. त्यामुळे फक्त घरगुती उपायांवर अवलंबून राहू नका. फायदा क्रमांक 3. खोकला आणि सर्दीमध्ये उपयोग. हवामान बदलले की सर्दी आणि खोकल्याचा त्रास सुरू होतो. ओव्यामध्ये असलेले सुगंधी घटक श्वसन मार्ग मोकळे होण्यास मदत करू शकतात. ओव्याची वाफ घेणे किंवा गरम पाण्यात ओवा टाकून त्याची वाफ घेणे काही लोक पारंपरिक पद्धतीने वापरतात. यामुळे नाक बंद होणे कमी होण्यास मदत मिळू शकते. लहान मुलांमध्ये कोणताही घरगुती उपाय करण्यापूर्वी बालरोगतज्ञांचा सल्ला घ्यावा. फायदा क्रमांक 4. वजन नियंत्रणात मदत. ओवा खाल्ल्याने थेट वजन कमी होते असा ठोस वैज्ञानिक पुरावा उपलब्ध नाही. मात्र जर ओव्यामुळे पचन सुधारले, गॅस कमी झाला
आणि संतुलित आहारासोबत त्याचा वापर केला तर वजन नियंत्रणाच्या प्रयत्नांना अप्रत्यक्ष मदत होऊ शकते. लक्षात ठेवा, फक्त ओवा खाल्ल्याने वजन कमी होत नाही. योग्य आहार, व्यायाम आणि चांगली झोप यांनाही तितकेच महत्त्व आहे. फायदा क्रमांक 5. रोगप्रतिकार शक्तीला आधार. ओव्यात अँटीऑक्सिडंट आणि जंतुनाशक गुणधर्म असलेली काही नैसर्गिक संयोगे आढळतात. हे शरीराला संसर्गांविरुद्ध लढण्यासाठी सहाय्यक ठरू शकतात. मात्र ओवा हा कोणत्याही रोगावर उपचार किंवा औषधाचा पर्याय नाही. तो फक्त संतुलित जीवनशैलीचा एक भाग म्हणून वापरावा. ओवा कसा खावा? भाजून खाऊ शकता, कोमट पाण्यासोबत, जेवणानंतर, ताकामध्ये, काढ्यामध्ये, मसाल्याच्या स्वरूपात. योग्य प्रमाण किती? दिवसभरात साधारण अर्धा ते 1 चमचा ओवा बहुतेक निरोगी प्रौढांसाठी पुरेसा मानला जातो. अत्याधिक सेवन टाळा. कोणत्या लोकांनी काळजी घ्यावी? जर तुम्ही गर्भवती असाल, स्तनपान करत असाल, यकृताचा गंभीर आजार असेल, विशिष्ट औषधे घेत असाल किंवा कोणताही दीर्घकालीन आजार असेल तर नियमित प्रमाणात ओवा औषधी हेतूने घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या. जास्त ओवा खाल्ल्यास काय होऊ शकते? अत्याधिक सेवनामुळे पोटात जळजळ, ॲसिडिटी, तोंडात जळजळ किंवा काही लोकांमध्ये ॲलर्जी होऊ शकते. म्हणून जास्त म्हणजे चांगले हा नियम येथे लागू होत नाही. महत्त्वाची सूचना: घरगुती उपाय हे किरकोळ त्रासांमध्ये सहाय्यक ठरू शकतात. मात्र सतत खोकला, रक्ताची उलटी, तीव्र पोटदुखी, उच्च ताप, श्वास घेण्यास त्रास अशी लक्षणे असल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. मित्रांनो, आज आपण ओवा खाण्याचे 5 महत्त्वाचे फायदे जाणून घेतले. जर ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तुमच्या कुटुंबियांसोबत शेअर करा. आणि अशाच वैज्ञानिक, सोप्या आणि विश्वासार्ह आरोग्यविषयक माहितीसाठी आरोग्यम टिप्स चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद. आपण पुन्हा भेटू एका नवीन आणि उपयुक्त आरोग्यविषयक व्हिडिओसोबत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच आरोग्यदायी माहितींसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. स्वतःची काळजी घ्या, निरोगी रहा आणि नेहमी तरुण दिसत रहा. धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. पुढच्या भागात आपण आणखी एक महत्त्वाचा हेल्थ टॉपिक घेऊन भेटू. आणि अजून हेल्थ व लाईफस्टाईल टिप्ससाठी आमचा चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. धन्यवाद.